अजब रमा राघवची जोडी, अजब रमा राघवची जोडी. मला भेटायला अंगणात ये, मी वाट बघतोय. एवढ्या गडबडीत कुठे निघाली? ते किचन मध्ये जाते अंकल गुरुजी, आईंना मदत करायला स्वयंपाकघरात. मी येऊ का? आईंना मदत करते, आलीच. थांब रमा, तुझ्या हातात काय आहे? रमा, मी काय विचारतोय? तुझ्या हातात काय आहे? रमा, ही कोणाची चिठ्ठी आहे? रमा, मी काय विचारतोय? ही कोणाची चिठ्ठी आहे? अंकल गुरुजी, ते मला माहित नाही. ते मी इथून जात होते, पडलेली दिसली. कोणी लिहिले, कोणाला लिहिले मला माहित नाही. अंकल गुरुजी, आई स्वयंपाकघरात माझी वाट बघत असतील, मी जाऊ का? आबा, मला काहीतरी गडबड वाटते. म्हणजे? म्हणजे तुम्ही असं नका समजू की मी रमाची तक्रार करते, पण मला जे जाणवतंय ते तुमच्या कानावर घालावं असं वाटलं. काय जाणवलंय तुला? रमा बऱ्याचदा राघवशी बोलताना दिसते, हेच मला वेगळं वाटतंय. वेगळं वाटतं म्हणजे? पूजा बाळा, तुला काय वाटतं ते मला स्पष्टपणे सांग. म्हणजे तसं काही गंभीर नाहीये, पण मला असं वाटतंय की रमा या ना त्या कारणाने आपल्या घरात येत असते. म्हणजे तिने आपल्या घरात येण्यावर माझा अजिबातच आक्षेप नाहीये, पण तिच्या वडिलांनी आपल्यावर एक जबाबदारी दिली होती, ती आपण पारही पाडली. तिच्यावर कधीच नव्हते ते संस्कारही आपण तिला दिले. मग आता तसा तिचा आणि आपला काय संबंध ना? म्हणून तिचं सतत येणं हे मला खटकतंय, इतकंच. पूजाची शंका रास्त असेल का? अश्विनी, तू इथे कशी काय? तुम्हाला कंपनी द्यायला आले. तुम्ही एकटे उभे होतात म्हणून आले. येऊ शकते ना? हो, भूक लागली आहे मला खूप. मी आईचा स्वयंपाक कुठपर्यंत आला बघून येतो. अहो, त्यात काय करायचं? मला विचारा ना, मी सांगते. मी तिथूनच आले आता. अच्छा, भाजी झाली, कुकर होतोय आणि आत्या आता भाकरी करतात. मोकळा. अरे हो,
उद्या ना एक पूजा आहे, खरं तर त्याबद्दल जरा आबांशी बोलायचं होतं. मी आलोच. राघवराव, तुम्ही मला टाळताय का? मी आवडत नाहीये का तुम्हाला? अश्विनी, जरा समजून घे. हे बघ, मी तुला टाळतोय किंवा किंवा मला तू आवडत नाहीस अशातला भागच नाही. पण मला तुला खोटी आशा नाही ग दाखवायची, म्हणून फक्त मी तुझ्यापासून दूर राहण्याचा प्रयत्न करतोय, इतकंच. अहो, कसली खोटी आशा? राघवराव, आपलं नातं घरात सगळ्यांना माहिती आहे आणि ते सगळ्यांना मान्यही आहे. पण मला नाहीये ना मान्य. मला आता खरंच लग्नाचा विचार नाही करायचा. म्हणजे तुम्हाला लग्नाचाच विचार करायचा नाहीये की की माझ्याशी लग्नाचा विचार करायचा नाहीये? तुझ्याशी लग्न करण्याचा विचार नाही करायचा. हे बघ अश्विनी, तू गैरसमज करून घेऊ नकोस. हे बघ, तू खूप खूप चांगली मुलगी आहेस खरंच, पण माझ्या मनात तुझ्याविषयी कुठल्याच वेगळ्या भावना नाही. असं अचानक कोणालाच कोणाबद्दल काही वाटत नाही, पण तुम्हाला वाटेल. तुम्ही फक्त एकदा त्या दिशेने विचार तर करून बघा. एकदा विचार करून बघा ना, म्हणजे तुम्हालाही समजेल की नक्की काय वाटतंय तुम्हाला. अश्विनी, तो किराणा मालाचा हिशोब आहे का की नीट जुळवला तर जुळेल असं म्हणता येतं? असं नाही होत. होईल होईल, मला खात्री आहे ना, नक्की होईल. राघवराव, एक संधी देऊन बघा ना स्वतःला. मला पुन्हा तेच, संधी देऊन बघायला ती परीक्षा नाहीये ना. ठीक आहे, ठीक आहे. तुम्हाला मी आवडत नसेल ना, तर मी का आवडत नाही ते तरी सांगाल ना. तुम्ही सांगा मी कशी राहू. मी स्वतःला बदलेल. तुम्ही सांगाल तसं करायला मी तयार आहे. राघवराव, तुम्ही म्हणाल ना की अश्विनी तू आणखी स्टायलिश हो, मी कसं करायला तयार आहे. मी आणखी जास्त स्मार्ट होऊ का, मी तसंही करायला तयार आहे. तुम्ही म्हणाल ना अश्विनी हे ना असं फाडफाड इंग्लिश बोलायला शिक, मी तेही शिकायला तयार आहे. की रमासारखी नोकरी करू, मी नोकरी करते. अश्विनी, तुला ह्यातलं काहीच करायची गरज नाहीये. हे बघ, तू जशी आहेस तशीच चांगली आहेस. म्हणजे मी तुम्हाला आवडते? अश्विनी, हे बघ, मी तुला खूप समजावण्याचा प्रयत्न केला, आता स्पष्टच सांगतो. हे बघ अश्विनी, तू कितीही प्रयत्न केलास तरी तुला जसं अपेक्षित आहे तसं मला कधीच नाही वाटणार तुझ्याबद्दल. माझ्या मनात तुझ्याबद्दल प्रेमाची भावना कधीच तयार नाही होणार. हे बघ, ह्या आधी मी कधीच तुला माझ्या आयुष्याची जोडीदार म्हणून बघितलं नव्हतं. आणि मला माफ कर, मी यापुढेही तसं नाही करू शकणार. बघ अश्विनी, तू रडू नकोस. पण हे सत्य तू जितक्या लवकर स्वीकारशील तितकं ते तुझ्यासाठी चांगलं आहे. तुझ्या आयुष्यातला तुझा वेळ हा खूप महत्वाचा आहे. असा माझ्या मागे वाया नको घालूस. मला त्यांच्या घरातलं पुढचं ऐकू का येत नाहीये? कम ऑन, काय झालंय? ऍप रिस्टार्ट करायला हवा. मूर्ख अश्विनीने ऍप बंद करून ठेवलाय का? गॉड, का फोनच नाही तिचा स्वतःजवळ. तरी तिला 100 वेळा बजावलं होतं मी की फोन स्वतःकडे ठेव, ऍप चालू ठेव. और ही सगळी बेअक्कल माणसं माझ्याच नशिबात का आहेत? काय
पूजा, अगं इतका वेळ का लावलास फोन घ्यायला? म्हणजे कसं वाटतंय तुला? बरी आहेस ना? आज काही त्रास होतोय का? नाही, ठीक आहे मी. हे बघ, मी फोन अशासाठी केला, उद्या ना हरताळकेची पूजा आहे आणि तुझ्या सासरी हरताळकेचा उपास असतो सगळ्यांना. पण पूजा, हे बघ, तू नको उपास करूस. अगं तुला दिवसभर उपाशी राहणं तुला नाही सोसवणार. तसं तू तुझ्या सासूबाईंना सांग, ऐकतील त्या. चांगल्या आहेत ग त्या. पूजा, ऐकतेस ना बाळा? काळजी घे बाळा. आणि हे बघ, औषध वेळच्या वेळी घे. हा, पूजा, तू काही बोलत का नाहीस? अगं सगळं ठीक आहे ना तिकडे? हो आई. अगं झोपले होते, डोळ्यावर अजून तशीच पेंग आहे. हरकत नाही, आराम कर तू आणि काळजी घे हा स्वतःची. ठेवते. मनात असताना तर उपास केलाही असता ग आई. तब्येतीची पर्वा नसते केली, पण ज्या नवऱ्यासाठी उपास करायचा आहे त्याचं वागणं स्पष्ट दिसतंय. आणि अशा नवऱ्यासाठी मी नाही उपास करणार, नाही करणार मी उपास. का बघत नाहीयेस माझ्याकडे राघव? का आवडत नाहीये मी तुला? मी सुंदर नाहीये का? का तर रमासारखे माझे केस असे रेशमी नाहीयेत म्हणून? बोल ना, मी रमासारखे दिसत नाही म्हणून माझ्याकडे बघत नाहीयेस का तू? नाही, हा, मी त्या रमासारखी फडाफडा इंग्लिश बोलत नाही म्हणूनच माझ्याकडे बघत नाहीयेस ना तू? मी त्या रमासारखी मॉडर्न आणि स्टायलिश नाहीये म्हणून का? ठीक आहे, मी रमासारखी व्हायला हवी ना, मग मी आवडेल ना मी तुला. ठीक आहे, रमासारखी राहू ना मी, स्टायलिश, मॉडर्न. हे बघ हा, मॉडर्न हवे ना मी तुला. मग बघशील ना माझ्याकडे तू? बघ दिसते रमासारखी? नाही, अजून नाही दिसत आहे मी. हे बघ ना, आता बघशील. बघ माझ्याकडे, बघ ना राघव, बघ ना माझ्याकडे. बघ हे बघ, छान सुंदर दिसते मी. बघ ना, बघशील ना माझ्याकडे? फक्त माझा आहेस राघव, फक्त माझा आहेस तू राघव. काय गं, समजतेस कोण तू स्वतःला? काय सांगितलं होतं मी तुला? मी इन्स्टॉल करून दिलेलं ऍप बंद ठेवायचं नाही सांगितलं होतं ना? का केलंस? हाऊ डेअर यू! माझं किती नुकसान झालंय कळतंय तुला? इडियट! ओरडा, अजून ओरडा, माझ्यावरच ओरडा सगळे.
पण मला कोणी समजून घेऊ नका तुम्ही. इथे माझं किती मोठं नुकसान झालंय हे दिसत नाहीये का तुम्हाला? मी लहान होते ना, कळायला लागल्यापासून राघव सोबत लग्न करायचं स्वप्न बघितलंय मी. आणि तुमची ती इडियट रमा जर मध्ये कडमडली नसती ना तर आज तो माझ्या आयुष्यात असता माझ्या. पण त्या रमाने सगळं उद्ध्वस्त केलं, सगळं. आणि तुम्हाला त्या ऍपची पडलीये. आणि काय हो, तुम्ही मला इथे कशाला पाठवलं होतं? त्या रमाचे घरात सगळे कसे लाड करतात आणि मला काडीची किंमत नाहीये हे दाखवायला, हे बघायला पाठवलं मला इथे तुम्ही. ते काय नाही, हे सगळं मी गप्प बसून बघत नाही राहणार. पण आता एक गोष्ट लक्षात ठेवा लावण्या मॅडम, आता माझा जीव गेला तरी चालेल, पण माझं लग्न राघवशीच होणार. I don't believe this. God. लावण्या, कसली ब्रिलियंट आहेस तू. परफेक्ट प्याद निवडलेस. त्या राघवपासून रमाला तोडण्यासाठी हिच्यापेक्षा योग्य माणूस असू शकत नाही. येस, ही मुलगी तुझं काम सोपं करणार. आता तुला जिंकण्यापासून कोणीही थांबवू शकत नाही. लावण्या, गॉड यू आर सो ब्रिलियंट. माय डार्लिंग रमा बेबी, तुझ्या ममाला तूही थांबवू शकत नाहीस. बाय. पूजा, अगं काय करतेस? अहो उद्याची तयारी. कसली? अहो नाश्त्याची. आबा, राघव, हे, आजी आणि मी. पूजा, तू विसरलीस का? उद्या हरतालिका आहे. उपास असतो. अगं जसा माझा उपास असतो तसा तुझाही उपास असतो. पूजा, तुझ्या तब्येतीचं आहे माझ्या लक्षात. नेहमीसारखा कडक उपास करायचा नाहीयेस हा. काहीतरी खाऊन पिऊन उपास कर. आणि हो, नाश्त्यासाठी 2-2 पदार्थ करू नकोस, एकच घाट घालायचा. उद्या सगळ्यांसाठी ना साबुदाण्याची खिचडीच कर. बर, साबुदाणा भिजत खा. आई, उपवास कशासाठी हो? तुझ्यासाठी नाहीये हा उपास. अगं मी सांगते, अगं उद्या हरतालिका आहे की नाही. बायका त्यांच्या नवऱ्यासाठी त्यांना दीर्घ आयुष्य आणि निरोगी आयुष्य लाभावं म्हणून हा उपास करतात. तर मुली त्यांना चांगला नवरा मिळावा म्हणून हा उपास करतात. कुणी हा उपास दूध पिऊन, कुणी फळं खाऊन, तर कुणी अगदी निर्जळी करतात. म्हणजे न खाता पिता पोटात पाण्याचा एक थेंबही घेत नाही, अगदी कडक उपास करतात. आई, पण आत्ता तुम्ही काय म्हणालात? म्हणजे काय? अगं निर्जळी म्हणजे दिवसभर पाण्याचा एक थेंब सुद्धा पोटात घ्यायचा नाही. कडक उपास. आई, अहो हा उपवास करायला खूप डिफिकल्ट असेल ना? दिवसभर काही खायचं प्यायचं नाही म्हणजे डिफिकल्टच आहे. प्रेमात खूप मोठी ताकद असते हा बाया. मनात जर प्रेमाची भावना असेल तर दिवसभर उपाशी राहिल्याची जाणीव सुद्धा होत नाही. प्रेमासाठी हा उपवास असेल तर मी राघवसाठी हरतालिकेचा उपवास करणारच. माझं राघववर खूप प्रेम, सो उद्या मी निर्जळी उपवास करणार.
राघववर कधीच कोणी माझे इतकं प्रेम नाही करू शकणार. राघव, तुला माझ्याशी लग्न करावंच लागेल. हरतालिकेचा उपवास मनासारखा नवरा मिळवून देतो ना. ठीक आहे, मग मी करेन तो उद्या उपवास, आणि तोही निर्जळी. हा उपवास मला माझा राघव नक्की मिळवून देईल.